तुम्ही जर बघितलं संतोष देशमुखांची ज्या पद्धतीने निर्गुणपणे हत्या झालेली आहे, तर हा जन आक्रोश मोर्चा आम्ही पुण्यातनं काढलेला आहे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। वाल्मिक कराडनी ज्या पद्धतीने हे सगळं प्लॅन केलेलं आहे आणि त्याचा जो आका आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। आणि जर या वाल्मिक कराडच्या बाबतीत जर सीआयडीला 21 दिवस लागतात आरोपी पकडायला आणि ज्या वेळेस सगळ्यांनी मोर्चे काढले आणि निवेदन दिलं होतं की यांना धनंजय मुंडेला मंत्रिपद देऊ नका। का मंत्रिपद का दिलं? मंत्रिपद दिलं हे पैसे घेऊन मंत्रिपद वाटप करतात, गंभीर आरोप करतात। जे आपण म्हटलं की आका एक शरण आलेला आहे, तर आका शरण येत आहे म्हणजे हे कुठेतरी सीआयडीचं किंवा फेल्युअर आहे, संपूर्ण तपास यंत्रणांचा फेल्युअर आहे। कारण जर तो 20 दिवस पुण्यात किंवा पूर्ण महाराष्ट्रात भारतात फिरत होता तो, पण यांना पत्ता लागत नव्हता किंवा जे 2 आरोपी शिक्षणाचं माहेरघर म्हणतायला आता हे कुठेतरी गुंडांचं माहेरघर बनत आहे। कारण की जे कोण आरोपी आहेत ते पुण्यातच सापडत आहेत, तर इथं कुठेतरी पुणे पोलिसांचा पण अपयश आहे, सीआयडीचं पण अपयश आहे। त्याचा मास्टर माइंड धनंजय मुंडे जर नसता तर हा आका हा शब्दच नसता। आकाचा आका धनंजय मुंडे, आकाचा आका धनंजय मुंडे, त्यांचा राजीनामा हा घ्यायलाच पाहिजे। मला सांगा, इतक्या दिवस हा प्रकरण झालेलं आहे, 24-25 दिवस, सीएमनी अजून पण ते डीएमचा राजीनामा घेतला नाही। याचा अर्थ असा की सीएम डीएमला घाबरतोय का? डीएम मुख्यमंत्री का? सीएमने आतापर्यंत करा 100% पाठीशी घालता। आतापर्यंत इतर ह्या जागी कुठला मुख्यमंत्री असतं तर आतापर्यंत राजीनामा घेतला।